भरत गोगावले जसं हायकोर्टात गेले होते राहुल नार्वेकरांच्या ऑर्डर विरुद्ध, तसंच अनिल भाईदास पाटील पण आता हायकोर्टात गेलेले आहेत. आणि त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात आले होते. आता परत पवार साहेब पण सुप्रीम कोर्टातच येतील. आता हे मॅटर एकच कुठेतरी चालू शकतं. तर जसं भरत गोगावलेंच्या मॅटरमध्ये पण हायकोर्टाने नोटीस इश्यू केली होती, तसंच अनिल भाईदास पाटलांनी जे मॅटर फाईल केलंय त्याच्यात पण हायकोर्टाने नोटीस इश्यू केलेली आहे. आता ह्याच्यात सुप्रीम कोर्टाच्या ते अखत्यारीत आहे की हे मॅटर इथे ठेवायचे दिल्लीत का हायकोर्टात हे मॅटर चालतील. तुम्हाला माहित असेल की नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी कोणालाच अपात्र ठरवलं नव्हतं. त्यामुळे स्थगिती मिळण्याचा प्रश्न नाहीये. पण भरत गोगावलेंप्रमाणेच अनिल भाईदास पाटील असं म्हणून हायकोर्टात गेले आहेत की पवार साहेबांचे 10 आमदार हे अपात्र व्हायला पाहिजे. त्याच्यात हायकोर्टाने नोटीस इश्यू केली आहे राहुल नार्वेकरांना, शरद पवार साहेबांच्या 10 आमदारांना त्यांनी नोटीस इश्यू केली आहे आणि सांगितलंय की तुम्ही तुमचं उत्तर 14 मार्चपर्यंत द्या. आता ह्याच्यात उद्धव ठाकरे जसे सुप्रीम कोर्टात आले होते तसेच पवार साहेब पण सुप्रीम कोर्टात येतील आणि एकाच ठिकाणी हे मॅटर चालेल. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर काय म्हणतं ते आपल्याला बघावं लागेल. तुम्हाला माहीतच असेल की जे शिवसेनेचं मॅटर आहे ते 1 मार्चला ठेवलेलं आहे. पक्ष आणि चिन्हाबरोबरच राहुल नार्वेकरांचं जे डिस्क्वालिफिकेशनच्या अगेन्स्ट जी पिटिशन शिवसेनेने इथं उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी फाईल केलंय ते इथं 1 मार्चला आहे. तशाच पद्धतीने पवार साहेब पण इथे लवकरच मॅटर फाईल करतील राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध आणि मग कोर्ट ठरवेल, सुप्रीम कोर्ट ठरवेल की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल. ते आपल्याला आता लवकरच समजेल. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.